You ain't stopping me. Hey, step aside, motherfucker. I said 23 going on a spree. सत्र झाले याच्यामध्ये त्या विषयाचे आपल्या बारमधले ज्येष्ठ विधिज्ञ जे त्या विषयाचे तज्ज्ञ आहे अशा लोकांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. मी कदाचित बोलू शकण्यासारखे काही विषय होते जे आधीच होऊन गेलेले आहे. हे जे बारचे आपले पदाधिकारी आहेत ते सगळे आपले मित्र आहेत आणि त्यांनी माझी फजिती कशी होते याचा आनंद घ्यायचं ठरवलं असू शकते आणि मला आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये बोलावलं. आणि कोर्टामध्ये आपण काम करतो, न्यायाधीश साहेबांसमोर तासभर आर्ग्युमेंट करायचं तर आपल्याला सवय झालेली असते कारण समोर एकच स्वतः असतो. एवढ्या सगळ्या अभ्यासू वकील मंडळींसमोर बोलायचा काही मला सराव नाही. त्याच्यामुळे प्रास्ताविकामध्ये जे सांगितलं मार्गदर्शन वगैरे असं काही करण्याची माझी योग्यता नाही. आपण चर्चा करू शकतो, तुम्हाला माहिती असलेल्याच विषयांची उजळणी करू शकतो. माझी आपल्याला विनंती आहे की या आपल्या सत्रामध्ये चर्चा म्हणून सगळ्यांनी जर सहभाग घेतला आपल्या अभ्यासाचा आपल्या इतर सहकाऱ्यांना फायदा होईल, मलाही काही गोष्टी माहिती पडतील. मी आधीच सांगितलं की मी काही जो विषय बोलणार आहे याचा तज्ज्ञ नाही आहे, त्याच्यामुळे माझ्या सांगण्यामध्ये कुठे चूकही होऊ शकते, कुठे अपूर्ण माहिती दिल्या जाऊ शकते. माझी विनंती आहे की आपण मला योग्य ठिकाणी दुरुस्त करावं जेणेकरून चुकीचा विषय हा जाणार नाही. कुठल्याही कायद्याकडे पाहायचे साधारणपणे 4 दृष्टिकोन असतात. जेव्हा आपण विद्यार्थी म्हणून एखाद्या कायद्याचा सेक्शनचा अभ्यास करतो तेव्हा काहीतरी हायपोथेटिकल फॅक्ट्स समोर ठेवून आपण त्या विषयाचा अभ्यास करतो, तो सेक्शन समजून घेतो आणि परीक्षेमध्ये आवश्यक आहे अशी माहिती गोळा करून या विषयाचा जर परीक्षेत प्रश्न आला तर उत्तम उत्तर आपण लिहू शकू या पद्धतीने आपण तयारी करतो. याच्या पुढचे जे 3 भाग आहेत याच्यामधला दृष्टिकोन हा कायदा जरी सारखा असला, फॅक्ट जरी सारख्या असल्या तरी पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये फरक पडत असतो. जसं मी प्रॉसिक्युटर म्हणून काम करतो तर त्या सेक्शन त्या फॅक्ट्स या मी त्या आरोपीला शिक्षा होण्यासाठी कशा योग्य आहेत या दृष्टीनेच अभ्यास करतो, या दृष्टीनेच त्या मांडण्याचा प्रयत्न करतो. याच्या विरुद्ध तोच सेक्शन त्याच फॅक्ट जेव्हा आरोपीचा वकील हाताळतो तेव्हा तो बरोबर त्यातले लॅकुना पाहिल, त्रुटी पाहिल आणि आरोपीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्याच फॅक्ट तो न्यायाधीशापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. याच्यापेक्षा अजून वेगळा व्ह्यू असतो तो न्यायाधीशाचा. तो तटस्थपणे त्याच्यापुढे ज्या फॅक्ट्स आहेत त्याच्यापुढे काय पुरावा आलेला आहे आणि त्या तपास अधिकाऱ्यांनी जे सेक्शन अप्लाय केलेले आहेत ते कसे लागतात की नाही लागत अशा दृष्टिकोनातून त्या वस्तुस्थितीकडे पाहतो. मला असं सांगण्यात आलेलं आहे की आपण आपल्यापैकी बरेच जण हे न्यायाधीशांच्या परीक्षेची तयारी करतात आहे किंवा काही लोक पब्लिक प्रॉसिक्युटरची जी जाहिरात आलेली आहे त्याची तयारी करतात आहे. माझी विनंती अशी आहे की आपला जो दृष्टिकोन असेल त्या दृष्टिकोनातून आपण संबंधित कायद्याच्या प्रावधानांकडे पाहावं म्हणजे तो विषय आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात येऊ शकतो. सर्वप्रथम मी आयोजकांनी मला ही संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तसेच आपण जे परीक्षेची तयारी करत असलेले अभ्यासू मित्र आहात त्या सगळ्यांना आपल्या परीक्षेकरता शुभेच्छा देतो. विषय असा आहे की CRPCच्या सेक्शन 193 प्रमाणे डिस्ट्रिक्ट कोर्टाने डायरेक्ट कॉग्निजन्स घ्यायला बार आहे, बंदी आहे. म्हणजे कॉग्निजन्स जो आहे तो ट्रायल कोर्टाने घेणं अपेक्षित आहे. तरी पण आपण असं पाहतो की डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे मॅटर चालत असतात. माझी आपल्याला विनंती आहे आपल्यापैकी जर कोणी सांगू शकत असेल किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टाचं नेमकं अधिकार कार्यक्षेत्र काय आहे, कुठल्या केसेस हे सेशन कोर्ट चालवतात, क्रिमिनलचा विचार केला तर काही शेअर करू शकाल आपण? सेशन कोर्टामध्ये कोणत्या केसेस चालतात? म्हणजे बरोबर. अजून कुठले स्पेशल ऍक्ट म्हणजे दोघा मानाने IPC किंवा BNS च्या अशा गुन्ह्यांमध्ये ज्या गुन्ह्यात 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे त्याचं अधिकार क्षेत्र हे
डिस्ट्रिक्ट कोर्टाला आहे. पण हा जो सेक्शन 193 CRPC आहे हा असं सांगतो की याही केसेस चालवायचा डिस्ट्रिक्ट कोर्टाला डायरेक्ट अधिकार नाही. जेव्हा मॅजिस्ट्रेट ते मॅटर कमिट करतो त्याच्यानंतरच ते कमिट झाल्यानंतर या केसेस सेशन कोर्टामध्ये चालतात. हे आपण रँडमली असं म्हणतो की 7 वर्षापेक्षा जास्त. आता काही गुन्हे असे आहेत की ज्याच्यामध्ये शिक्षा 7 वर्षापेक्षा कमी आहे, 353. तर याचे ज्युरिडिक्शन हे याच्या नोटिफिकेशनद्वारे सेशन कोर्टाला आलेलं आहे. आता हे जे स्पेशल ऍक्ट आहे हे भरपूर असू शकतात, पण कॉमनली आपल्या इथल्या कोर्टामध्ये जे स्पेशल ऍक्ट आहेत, एक इलेक्ट्रिसिटी ऍक्ट आहे जो डायरेक्ट ज्याच्यासाठी डिस्ट्रिक्ट जज हे एम्पॉवर्ड आहे. नंतर अॅट्रॉसिटीचे जे गुन्हे आहेत ते सुद्धा डायरेक्ट डिस्ट्रिक्ट जज साहेबांकडे चालतात. NPID महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ इन्व्हेस्टर्स मकोका, नंतर NDPS आणि अँटी करप्शन. दोघा मनाने हे कायदे जे आहे त्याला डायरेक्ट डिस्ट्रिक्ट जज साहेबांनाच ज्युरिडिक्शन आहे. आपण थोडक्यामध्ये फार सेक्शन व तपशिलात न जाता हे जे स्पेशल ऍक्ट आहे त्याच्या संबंधामध्ये उजळणी करण्याचा प्रयत्न करू. जसं आपण या ऍक्ट बद्दल बोललो असंच डिस्ट्रिक्ट कोर्टाचं जे ज्युरिडिक्शन आहे, अपील डिस्ट्रिक्ट कोर्टात चालतात. कुठले अपील चालतात? अपील अगेन्स्ट कन्व्हिक्शन. ॲक्युटलचे अपील हे डायरेक्ट हायकोर्टामध्ये. तसं काही रिव्हिजन असतात, इंटरलॉकेटरी ऑर्डर जर चॅलेंज करायचे असल्या तर त्या आपण डिस्ट्रिक्ट कोर्टापुढे चालतात. हे जे बेल आहे हे विषय सुद्धा कॉग्निझेबल ऑफेन्सच्या बेलचे अँटिसिपेटरी बेल किंवा जे हायर पनिशमेंटचे ऑफेन्सेस आहेत त्याच्या रेग्युलर बेल त्या सेशन कोर्टामध्ये चालतात. तर याच्याशिवाय अदर दॅन क्रिमिनल जे ज्युरिडिक्शन आहे ते आपल्याला माहिती आहे की हे डिस्ट्रिक्ट कोर्ट मोटर ऍक्सिडेंट क्लेम ट्रिब्युनल पण असतं. याच्याशिवाय काही कमर्शियल सूट जे आहे याचं डायरेक्ट फर्स्ट ज्युरिडिक्शन आहे डिस्ट्रिक्ट कोर्टाला आहे. आपण अॅट्रॉसिटी ऍक्ट पासून सुरुवात करू. हा जो प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटीज अगेन्स्ट शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब ऍक्ट 1989 त्याच्यामध्ये बऱ्याचशा अमेंडमेंट होत सध्या स्थिती अशी आहे की या ऍक्टला समाजामधल्या एका विशिष्ट घटकावरती जे वारंवार अन्याय होतात ते होऊ नये म्हणून विशिष्ट प्रावधान केल्या गेले, त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या केल्या गेल्या. सेक्शन 14 जो आहे हा या ऍक्टचा त्याच्यानुसार डिस्ट्रिक्ट कोर्टाला एम्पॉवर्ड केलेला आहे. त्याच्यामध्ये महत्वाचा सेक्शन आहे सेक्शन 8 ज्याच्यानुसार अँटिसिपेटरी बेल मिळण्यासाठी बार आहे. म्हणजे अँटिसिपेटरी बेल अॅट्रॉसिटीचा गुन्हा जर दाखल असेल तर देता येत नाही, परंतु जिथे कायदा आहे तिथे पळवाट आहे. त्याच्यामुळे काही हायकोर्टाचे जजमेंट असे आहे की प्रायमा फेसी अॅट्रॉसिटीचा गुन्हा घडला नाही असं जर कोर्ट कन्व्हिन्स असेल तर याच्यामध्ये एक्सेप्शनल केसमध्ये अँटिसिपेटरी बेल सुद्धा दिल्या जाऊ शकते. मेन याचे जे पनिशेबल सेक्शन आहेत ते सेक्शन 3 आणि त्याचे सबसेक्शन आहेत. त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या अॅट्रॉसिटीज या क्लासिफाय केलेल्या आहे आणि त्याच्या पनिशमेंट दाखवलेल्या आहेत. आता बेसिक रिक्वायरमेंट किंवा इन्ग्रेडियंट काय अपेक्षित आहे अॅट्रॉसिटी ऍक्टला? समजा अब्युजर्स असतील आणि 2 लोक एका कोपऱ्यात भांडून राहिले आणि त्यांनी समजा शिव्या दिल्या असतील तर हे जे काही कॉन्व्हर्सेशन आहे हे पब्लिकली व्हायला पाहिजे. 4 लोकांमध्ये तुमचा अपमान झाला म्हणजेच हा गुन्हा घडतो. आणि दुसरा इसेन्शियल इन्ग्रेडियंट आहे तो जो आरोपी असेल त्याला ही पूर्वकल्पना असणं आवश्यक आहे की ज्याच्या विरुद्ध तो गुन्हा घडतो आहे तो शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब्सचा आहे. अशा परिस्थितीमध्येच हा अॅट्रॉसिटी ऍक्ट हा अप्लिकेबल होऊ शकतो. या कायद्या अंतर्गत जे गुन्हे होतात हे बरेचदा दुसऱ्या IPCच्या किंवा BNSच्या गुन्ह्यासोबत क्लब्ड असतात. मारामारी झाली, त्याच्यामध्ये शिवीगाळ केली, त्याच्यामध्ये जातीवाचक शिवीगाळ केली, तर ते जे काही IPCचे किंवा BNSचे सेक्शन असतील ते प्लस अॅट्रॉसिटी अशी दोन्हीची ट्रायल होते आणि जे काही सिद्ध होईल त्यानुसार मग न्यायाधीश त्याच्यामध्ये किती शिक्षा द्यायची हे ठरवतो.
अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये 6 महिने ते 5 वर्ष इतकी शिक्षा आणि दंड असं प्रावधान आहे. आता हे समाजाच्या दृष्टीने गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्यामुळे याचा तपास सुद्धा हा DYSP रँकच्या अधिकाऱ्यांनी करणं हे कायद्याने बंधनकारक केलेलं आहे. बरेचदा असं होतंय की IPCच्या कलमांमध्ये गुन्हा नोंद होतो, तपासामध्ये असं निष्पन्न होतंय की जो पीडित आहे तो शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब्स आहे. मग तो तपास अधिकारी विद्यमान न्यायालयामध्ये कळवतो की मला याच्यामध्ये कलम वाढ करायची आहे आणि अॅट्रॉसिटीच्या कलम वाढ झाल्याबरोबर याचा तपास हा आपल्या रुटीन तपास अधिकाऱ्याकडून DYSP कडे हस्तांतरित होतो आणि मग आवश्यक तपास हा DYSP ने करणं अपेक्षित असते. साधारणपणे अॅट्रॉसिटी ऍक्टच्या दृष्टीने आपल्याला उजळणी व्हावी म्हणून मला असं वाटतं की एवढं मटेरियल सफिशियंट आहे. हे सगळे विषय असे आहेत की याच्यावरती जे तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांनी एक लेक्चर आपल्या इथे घेतलं तरी तो वेळ कमी पडू शकतो. आपल्याला हे 4-5 कायदे कव्हर करायचे असल्यामुळे आपण त्याच्या रिलेव्हंट प्रोव्हिजन आणि ओव्हरऑल त्या कायद्याची अप्लिकेबिलिटी एवढं पाहून पुढे जाऊ. दुसरा एक छोटासा कायदा आहे. आता हे जे सगळे स्पेशल ऍक्ट आहे हे लार्जली पब्लिक इंटरेस्ट इन्व्हॉल्व असलेले, सोसायटी इन्व्हॉल्व असलेले असे गंभीर विषय असल्यामुळे डिस्ट्रिक्ट कोर्टाला स्पेशली या केसेस हँडल करायसाठी एम्पॉवर केलेला आहे. आता इलेक्ट्रिसिटी ऍक्टचे 3-4 सेक्शन आहेत. मेनली सेक्शन 135 त्याच्यामध्ये थेफ्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, म्हणजे विजेची चोरी. तर या थेफ्ट ऑफ इलेक्ट्रिसिटीसाठी हा जर पहिलाच गुन्हा असेल तर वीज मंडळाच्या नियमाप्रमाणे ते जे काही कंपाऊंडिंग चार्जेस असतील त्याच्यामध्ये त्यांनी किती वीज चोरी केली असेल याचा अंदाज करून त्याला काही दंड लावून हा गुन्हा कंपाऊंड केला जाऊ शकतो. परंतु हा जो आरोपी आहे हा जर हॅबिच्युअल ऑफेंडर असेल, रिपीटेडली अशा प्रकारचे गुन्हे करत असेल तर मग हा गुन्हा कंपाऊंडेबल ठरत नाही. दुसरा इलेक्ट्रिसिटी ऍक्टच्या संबंधात गुन्हा जो नेहमी घडतो तो म्हणजे इलेक्ट्रिक तारांची किंवा वीज मंडळाच्या साहित्याची चोरी. हा 136 मध्ये कव्हर केलेला आहे. त्याच्यामध्ये 6 महिने ते 5 वर्षपर्यंत शिक्षा आणि दंडाचं प्रावधान आहे. आता एखाद्याने इलेक्ट्रिक ताराची चोरी केली, चोरी करून करणार काय तो कोणाला तरी विकणार, तर हे विकत घेणारा जो आहे त्याच्या विरुद्ध सेक्शन 137 प्रमाणे कार्यवाही होते आणि त्याच्यामध्ये 3 वर्षापर्यंत शिक्षा आणि दंड जो 10,000 पेक्षा कमी नसेल अशी शिक्षेचं प्रावधान आहे. आता इलेक्ट्रिसिटी ऍक्ट हा स्पेशल ऍक्ट असल्यामुळे माननीय सेशन कोर्टामध्ये चालतो. एक अजून पब्लिक इंटरेस्टचा विषय असा असतो की काही पतसंस्था, बँका, काही खाजगी कंपन्या या प्रलोभन देऊन आम्ही खूप जास्त रेट ऑफ इंटरेस्ट देऊ, खूप जास्त परतावा देऊ असे आश्वासन देऊन लोकांकडून डिपॉझिट गोळा करतात आणि मग नंतर लक्षात असं येते की ते लोक सापडत नाहीत, मागितलं तर आपलं डिपॉझिट परत मिळत नाही, कमिट केल्याप्रमाणे त्याचं व्याज मिळत नाही. तर हे जे इन्व्हेस्टर आहे यांचे इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्यासाठी हा NPID ऍक्ट आहे, महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स ऍक्ट 1999. याच्यामध्ये सुद्धा डिस्ट्रिक्ट कोर्ट हे स्पेशली डेसिग्नेटेड कोर्ट असते. याच्या सेक्शन 3 मध्ये या बेसिकली ज्या गुन्ह्याच्या गडबडी करतात त्या कव्हर केलेल्या आहे. याच्यामध्ये 6 वर्षापर्यंतची शिक्षा आणि 10,000 रुपयापर्यंतचा दंड हा इंडिव्हिज्युअल पर्सन जो रिस्पॉन्सिबल असेल त्याला केला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये सेक्शन 4 मध्ये प्रावधान असं आहे की एखाद्या संस्थेने खूप लोकांचे डिपॉझिट गोळा केले आणि आता ते परत नाही करू शकत, अशा वेळेला हे जे कोणी डायरेक्टर, प्रमोटर किंवा संबंधित पार्टनर्स लोक असतील त्यांच्या खाजगी मालमत्ता सुद्धा या लोकांचे देणं देण्यासाठी त्या अटॅच केल्या जाऊ शकतात आणि नंतर त्याचा लिलाव करून त्यातून येणाऱ्या पैशातून डिपॉझिटर्सचे पैसे परत केल्या जाऊ शकतात. आपल्याला आपल्या अकोल्यामध्ये ज्या केसेस या प्रकारच्या चालू आहे अशा 1-2 केसेस माहिती असतील. एक जळगावची रायसोनी म्हणून कंपनी आहे, त्याच्या पण खूप डिपॉझिटर्सच्या केसेस सुरू आहेत. त्याच्यामध्ये क्रिमिनल आणि सिव्हिल या दोन्ही रेमेडीज अवेल करता येतात. तसंच एक श्री सूर्या प्रकरण आपण ऐकलं असेल,
त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती लोकांच्या ठेवी जमा केल्या गेल्या. सुरुवातीला त्यांना फार अव्वाच्या सव्वा परतावा देण्यात आला. परतावा दिलेली रक्कम पुन्हा रिइन्व्हेस्ट करायला सांगण्यात आली आणि नंतर स्थिती अशी होती की लोकांचे पैसे ते ठरल्याप्रमाणे कमिट केल्याप्रमाणे परत नाही करू शकले. या कायद्याचं अजून वैशिष्ट्य असं आहे की जनरल रूल असा आहे की बेल इज रूल अँड जेल कॅन बी एक्सेप्शन. पण याच्यामध्ये सुब्रतो सहारा, एक सहारा इंडिया म्हणून कंपनी आहे, त्यांनी अब्जावधी रुपये गोळा केले आणि नंतर परतफेड ठरल्याप्रमाणे केली नाही. त्याच्यात सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं होतं की अशा आर्थिक गुन्ह्यामध्ये बेल विल बी एक्सेप्शन, जेल इज रूल. त्याच्यामुळे आर्थिक गुन्ह्यामध्ये सहजासहजी बेल ही मिळू शकत नाही. त्या डीएसकेचं प्रकरण आपण पुण्यातलं ऐकलं असेल. त्याच्यामध्ये त्या माणसाला याच्यासाठी बेल देण्यात आली की तो म्हणे मी बाहेर गेलो तर मी काही आर्थिक जुळवाजुळव करून लोकांचे पैसे देऊ शकेल. म्हणून या आर्थिक गुन्हा हा सुद्धा सोसायटीच्या दृष्टीने गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आणि हा सुद्धा डायरेक्ट डिस्ट्रिक्ट जज साहेबांच्या ज्युरिडिक्शन मध्ये येतो. या संघटित गुन्हेगारीसाठी मकोका कायदा आहे, महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट 1999. त्याच्यामध्ये अमेंडमेंट देऊन आता शेवटी 2025 मध्ये सुद्धा काही अमेंडमेंट आलेले आहे. याच्यामध्ये सुद्धा बेसिकली सेक्शन 3 आणि 4 मध्ये जे संघटित गुन्हेगारीद्वारे घडणारे महत्वाचे गुन्हे आहेत त्याचं स्वरूप आणि शिक्षा दिलेली आहे. त्याच्यामध्ये महत्वाचे जे इन्ग्रेडियंट अपेक्षित आहेत ते टेररिझम, गँग रिलेटेड ऍक्टिव्हिटीज, एक्स्टॉर्शन आणि या गँगच्या माध्यमातून होणारे बॉडीली ऑफेन्सेस. त्याच्यामध्ये जी शिक्षा आहे ती नॉट लेस दॅन 5 years आणि फाईन ऑफ 1 lakh हे इंडिव्हिज्युअल आरोपीसाठी आहे. परंतु हे जर ऑर्गनाइज्ड क्राईम सिंडिकेट असेल त्याच्यामध्ये त्यांनी केलेल्या गुन्ह्याच्या प्रपोर्शन मध्ये लाईफ ऑर डेथ पनिशमेंट होऊ शकते आणि जो फाईन आहे तो अप टू 5 lakhs दिलेला आहे. आता याच्यासाठी रिक्वायरमेंट काय आहे, कुठल्या घटनाक्रमाला कुठल्या गुन्ह्याला मकोका लागू शकतो, तर याच्यामध्ये जे मुख्य आरोपी आहे यांच्या विरुद्ध किमान 2 चार्जशीट या दाखल झालेल्या असल्या पाहिजे. या कायद्याचं अजून वैशिष्ट्य असं आहे की कुठलंही आरोपींनी दिलेलं जे स्टेटमेंट असते हे आरोपीच्या विरुद्ध ट्रायल मध्ये वापरता येत नाही. परंतु या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपींनी जर एसपी किंवा त्याच्या वरच्या अधिकाऱ्यापुढे काही कबुली जबाब दिला असेल तर तो या ट्रायल मध्ये या आरोपीच्या विरुद्ध पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो. तसंच ह्या काही लोकांच्या समूहाने मिळून जर काही वेल्थ जमा केली असेल, काही प्रॉपर्टी, पैसा, अन्य संपत्ती, तर ती सेक्शन 4 प्रमाणे त्यांना शिक्षा होऊ शकते. त्याच्यामध्ये अजून वैशिष्ट्य असं आहे की या कायदा ज्या गुन्ह्यांमध्ये लागतो त्याच्यामध्ये ते जे कोणी आरोपी आहेत हे सराईत गुन्हेगार आहे असं प्रायमा फेसी माहीत झाल्यामुळे मकोका लावला जातो. तर याच्यातले जे साक्षीदार आहेत ते आरोपींना घाबरून साक्ष द्यायलाच येणार नाहीत किंवा घाबरून आधी जे काही बयानं दिली असतील ते फिरवू शकतात. या कायद्यामध्ये या विटनेसला प्रोटेक्शन दिलं पाहिजे असं प्रावधान हे सेक्शन 19 प्रमाणे दिलेलं आहे. त्याच्यामध्ये अशी वस्तुस्थिती असते, जनरली चार्जशीट मध्ये तपास अधिकारी पूर्ण तपास जो केलेला आहे त्या साक्षीदारांची यादी, बयान हे सगळं न्यायालयापुढे सादर करतो. या मकोकाच्या केसमध्ये काही अनडिस्क्लोज विटनेस पण असतात जे तपास अधिकारी त्यांचे बयान घेतो, सीलबंद पाकिटामध्ये चार्जशीट सोबत जोडतो. यांची साक्ष होताना सुद्धा न्यायाधीश साहेबांनी चेंबरमध्ये साक्ष घ्यायची असते. त्यांचा आणि आरोपींचा आमना-सामना होणार नाही याची काळजी घ्यायची असते आणि आरोपींच्या वकिलांना जी उलट तपासणीची ऑपॉर्च्युनिटी असते ती फेअर ऑपॉर्च्युनिटी सुद्धा दिल्या जाते. परंतु उद्देश हा आहे की जो कोणी साक्षीदार आहे तो त्याचा आणि आरोपींचा आमना-सामना होऊ नये किंवा आरोपींना सहजासहजी हे कळू नये की आपल्या विरुद्ध कोण साक्ष देतो आहे. त्याच्यामुळे हे विशेष प्रावधान
या मकोका कायद्याच्या अंतर्गत देण्यात आलेला आहे. या कायद्याचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की सेक्शन 21(3) प्रमाणे या कायद्याच्या आरोपीला अँटिसिपेटरी बेल ही मागता येत नाही किंवा कायद्याने ती मिळू शकत नाही. अटक झाल्यानंतर मग बेल मिळू शकते का? त्याच्यामध्ये 2 कारण असे दिलेले आहे की अशा कोणी मकोका कायदा लावलेल्या आरोपीने जर बेलचा अर्ज केला आणि न्यायालयाला जर प्रथमदर्शनी असं लक्षात आलं किंवा सगळं मटेरियल जे कोर्टापुढे आहे ते पाहिल्यानंतर मकोका अंतर्गत या आरोपींनी गुन्हा केल्याचं काही दिसत नाही, अशा केसमध्ये न्यायालय त्याला जामीन देऊ शकते. आणि दुसरी जी कंडिशन आहे ती फार महत्वाची आहे. कोर्टाचं हे समाधान होणं आवश्यक आहे की याला जर बेल दिली तर ज्या गुन्ह्यासाठी याला अटक झालेली आहे अशा प्रकारचा गुन्हा हा पुन्हा करणार नाही. आणि ही केवळ अशक्य गोष्ट आहे की कोणीच आरोपी न्यायालयाचं हे समाधान करू शकणार नाही किंवा मला तुम्ही सोडा पण मी बाहेर गेलो तर काही करणार नाही. त्याच्यामुळे या दुसऱ्या पॅरामीटर मध्ये सुद्धा फार रेअर केसमध्ये बेल दिल्या जाण्याची शक्यता असते. आता हे ज्या केसेसमध्ये मकोका लागलेला आहे याचा तपास कोणी करायचा? तर आयुक्तालयाच्या अंतर्गत जर गुन्हा घडला असेल तर सहाय्यक आयुक्त यांनी तपास करणं अपेक्षित आहे. आणि एसपीच्या ज्युरिडिक्शन मध्ये जर गुन्हा घडला असेल तर DYSPनी या गुन्ह्याचा तपास करणं आवश्यक आहे. आता मकोका एखाद्या केसमध्ये लावायचं की नाही हे कसं ठरेल? तर त्या तपास अधिकाऱ्याला त्या केसमध्ये असलेल्या आरोपींबद्दल तपशीलवार माहिती गोळा करावी लागते की या आरोपीच्या विरुद्ध कुठल्या स्वरूपाचे किती गुन्हे कुठल्या कोर्टात दाखल आहे. गुन्हे दाखल आहे म्हणजे काय? चार्जशीट दाखल आहे. अशा चार्जशीट यांना कलेक्ट कराव्या लागतात. तो प्रस्ताव यांना एसपी कडे पाठवावा लागतो. एसपी जर सॅटिस्फाईड असतील की याच्यामध्ये मकोका लागण्याची वस्तुस्थिती आहे तर एसपी साहेब हे प्रपोजल DIG कडे पाठवतात आणि DIG साहेब त्या सर्व चार्जशीट ज्या दाखल आहेत त्याचं स्वरूप पाहून या केसचं स्वरूप पाहून संघटित गुन्हेगारीचा हा गुन्हा घडतो आहे का घडलेला आहे का ह्याची खात्री करून या प्रकरणामध्ये मकोका लावला जाईल की नाही हे निश्चित करतात. आणि जर असं सँक्शन DIG कडून दिल्या गेलं तरच त्याच्यामध्ये मकोका लावला जातो. दुसरा एक सर्वसामान्य नियम असा आहे की कोणी अंडर ट्रायल जर प्रिझनर असेल तर त्याच्या विरुद्ध चार्जशीट ही 60 दिवसामध्ये न्यायालयामध्ये यायला पाहिजे. या मकोका लागलेल्या प्रकरणामध्ये तपास अधिकाऱ्याला हा अधिकार आहे की तो न्यायालयाला विनंती करू शकतो की माझा तपास हा अजून पूर्ण झालेला नाही, मला याच्यासाठी वेळ लागू शकतो. तर 180 दिवसापर्यंत न्यायालय हा कालावधी वाढवून देऊ शकतो. कस्टडीचा जो पिरियड आहे तो वाढवून देऊ शकतो. सामान्य गुन्ह्यांमध्ये 60 दिवसामध्ये जर चार्जशीट आली नाही तर 61व्या दिवशी त्या आरोपीला डिफॉल्ट बेल मागायचा अधिकार मिळतो. इथे हा पिरियड एक्सटेंड होऊन 180 डेज पर्यंत वाढवता येतो. हा मकोका सुद्धा विषय आता आपल्याकडे काही गुन्हे या अंतर्गत नोंदवल्या गेलेले आहे. परंतु मेनली जिथे गँग वॉर आहे तिथे एस्टॅब्लिश गँग या धमक्या देऊन रॅन्सम मागतात किंवा पैसे नाही दिले तर आपण जे मुंबईच्या गँग वॉरच्या घटना ऐकतो की काही लोकांना गोळीबार केला जातो, मारून टाकल्या जाते. साधारणपणे तिथे हा विषय अप्लिकेबल आहे. दुसरा एक महत्वाचा विषय आहे पण आपण थोडक्यात त्याच्यावर चर्चा करू. आपल्याकडे असं म्हणतात की एखाद्याला रंगे हात पकडलं किंवा अॅक्युज इज कॉट रेड हँडेडली, याचा काय अर्थ आहे? रंगे हात म्हणजे काय? याच्यावरून तो शब्द आलेला आहे. अँटी करप्शनच्या प्रोसेसमध्ये ते जे काही केल्या जाते त्याच्यानंतर त्या आरोपीने जर लाच घेतली त्याच्या हाताला काही लागते आणि नंतर ते इन्व्हेस्टिगेशन मध्ये असं लक्षात येते की त्याचा रंग बदलतो. त्याच्यावरून हा वाक्प्रचार आलेला आहे, रंगे हात पकडलं, कॉट रेड हँडेडली. आपण एक अकॅडमिक चर्चा अशी करू, कोणाला ही प्रोसिजर सांगता येईल का की अँटी करप्शनचं फिर्याद देण्यापासून न्यायनिवाडा होईपर्यंत कशा पद्धतीने ही प्रक्रिया केली जाते?
आपण स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस कशी होते ते पाहू आणि मग त्याचे रिलेव्हंट सेक्शन पाहू. एखादा फिर्यादी त्याला जर कोणी लाचेची मागणी केली, अँटी करप्शन ऑफिसमध्ये जातो. अँटी करप्शन ऑफिस म्हणजे काय? ही पोलिसांची एक विंग आहे, परंतु ही स्वतंत्र विंग आहे. या लोकांना युनिफॉर्म घालणं बंधनकारक नाही किंवा यांनी घालू नये असा प्रकार आहे. मग हा जो कोणी व्यक्ती असेल त्याच्याकडून कोणीतरी लाचेची मागणी करतोय आणि याला लाच द्यायची इच्छा नाही, तो त्या अँटी करप्शन ऑफिसरला जाऊन सांगतो किंवा मला अशा अशा लाचेची या व्यक्तीने, तो व्यक्ती कोण असला पाहिजे? पब्लिक सर्वंट, तरच या गुन्ह्यामध्ये तो आरोपी होऊ शकतो. तर तो जो तपास अधिकारी म्हणजे तो जो अँटी करप्शनचा अधिकारी आहे तो त्याच्याकडे आलेली फिर्याद नोंदवून घेतो. ही झाली पहिली स्टेप. मग आता पुढच्या कार्यवाह्या करण्यासाठी याच्यामध्ये 2 पंचांची आवश्यकता असते. मग तो जो कोणी संबंधित अधिकारी आहे तो 2 पंचांचा प्रेझेन्स सिक्युअर करतो. आता आपण कोणालाही पंच म्हणून बोलवू शकतो का? कायद्याने कोणालाही बोलवू शकतो. प्रुडंट मॅन कॅन बी पंच. परंतु लोक सहसा पुढे येत नाही. मग पंच मिळाले नाही म्हणून कार्यवाही थांबवायची का? याच्यासाठी शासनाने काही परिपत्रक असे काढलेले आहे की सगळ्या शासकीय कार्यालयांना पोलिसांनी जर पंचांची मागणी केली तर त्याच्याप्रमाणे पंच पुरवावेच लागतील. त्याच्यामुळे हा जो अधिकारी आहे हा कुठल्या तरी शासकीय कार्यालयाला पत्र देतो आणि साधारणपणे ज्या लेवलच्या सरकारी कर्मचाऱ्याच्या विरुद्ध, पब्लिक सर्वंटच्या विरुद्ध कार्यवाही करायची आहे त्याच्या सक्षम पात्रता असलेले त्या दुसऱ्या कुठल्याही सरकारी कार्यालयातल्या 2 पंचांना बोलावतो. त्यांना बोलवल्यानंतर त्यांना समजावून सांगतो किंवा अशी अशी एक कार्यवाही प्रस्तावित आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पंच म्हणून काम करायचं आहे, तुम्ही तयार आहे का? जनरली ते ऑफिसमधून डायरेक्शनद्वारे आलेले असतात, त्याच्यामुळे ते मान्य करतात. मग त्यांना एक समजपत्र दिलं जाते, त्याच्यावरती त्यांची सही घेतात की मला पंच म्हणून राहायचं आहे असं तुम्ही समजपत्र दिलं, मी सही करतोय म्हणजे मला तुमचं म्हणणं मान्य आहे. मग जो तक्रार देणारा असतो त्याला तो एसीबीचा अधिकारी सांगतो की या 2 पंचांना तू आमच्याकडे जी तक्रार दिली ती समजावून सांग. मग तो जशी तक्रार त्या एसीबीच्या अधिकाऱ्याला दिलेली आहे तशी त्या पंचांना समजावून सांगतो. मग पंचांना ती लिखित तक्रार जी आहे ती वाचायला दिल्या जाते आणि त्याच्यावर यांनी आम्हाला जी तक्रार आहे ती समजावून सांगितली म्हणून सह्या घेतल्या जातात. हा कायदा सुद्धा बऱ्याच अमेंडमेंट होत होत इम्प्रूव्ह होत गेलेला आहे. पहिले असं होतं की कोणी तक्रार द्यायला गेलं तर तो म्हणतोय म्हणजे समोर त्याने डिमांड केली हे प्रिझ्युम केलं जायचं. आता 2 व्हेरिफिकेशन हे आवश्यक आहे. म्हणजे एक तो तक्रारदार सांगतो की मला यांनी पैसे मागितले पण ते खरं आहे का, याची पडताळणी करण्यासाठी सुद्धा एक प्रोसिजर आहे. तर खरंच त्या व्यक्तीने यांना पैसे मागितले का याच्यासाठी तो जो पंच असतो त्या पंचांना एकाला पंच क्रमांक 1 म्हणतात, दुसऱ्याला पंच क्रमांक 2 म्हणतात. दोघांची कामं तसे या प्रोसिजर मध्ये वेगळे वेगळे आहे. तर तो जो पंच क्रमांक 1 आहे त्याला असं सांगितलं जाते की हा जो तक्रारदार आहे याच्याजवळ आम्ही एक व्हॉइस रेकॉर्डर देतो आहे, ते पूर्ण MTI याची पहिले खात्री करून घेतल्या जाते आणि त्याला हे सांगितलं जाते की बा तुला ज्यांनी लाचेची मागणी केली त्याच्याजवळ तू जा, त्याच्याशी तुझ्याविषयी बोलणी कर आणि त्या बोलणीमध्ये कुठेतरी असा संदर्भ येणं अपेक्षित आहे किंवा ते जे काही काम आपलं ठरलं होतं ते तुम्ही करा, किंवा त्यांनी म्हणायला पाहिजे की बा आपले इतके पैसे ठरले होते तू आणले का, केव्हा देतो, किंवा बा तुम्ही 5,000 मागून राहिले साहेब, माझी एवढी ऐकत नाही, मी 3 दिले तर चालतील का, त्यांनी हो म्हटलं, त्याचा अर्थ ती जी डिमांड आहे ती कन्फर्म होते. मग आता हे जे व्हॉइस रेकॉर्डर तो घेऊन गेलेला असतो तो तिथे जातो, त्याच्याशी संवाद करण्यापूर्वी ते ऑन करतो. सोबत हा पंच असतो, त्याला आधीच सांगितलेलं असतं की त्यांनी जर विचारलं की बा हा माणूस कोण आहे, त्याला सांगायचं माझा नातेवाईक आहे, मित्र आहे वगैरे वगैरे. आणि ते कॉन्व्हर्सेशन रेकॉर्ड झालं की तो व्हॉइस रेकॉर्डरचा स्विच ऑफ करतो. पुन्हा हे अँटी करप्शन ऑफिसला जातात, तिथे ते व्हॉइस रेकॉर्डर जे आहे ते प्ले केल्या जाते. मग त्याच्यामध्ये हे जे कंटेंट आहेत डिमांडचे हे आहेत की नाही हे व्हेरीफाय केल्या जाते आणि त्याची पूर्ण स्क्रिप्ट लिहून काढल्या जाते आणि त्यातला जो रिलेव्हंट पोर्शन आहे किंवा या वाक्यामध्ये यांनी डिमांड केली किंवा डिमांडला सूचक काहीतरी संभाषण केलं, हा झाला डिमांड व्हेरिफिकेशन.
मग आता पुढची स्टेज असते की आता या लाचेसाठी आपण सापळा म्हणतो, त्या अनुषंगाने तो जो अधिकारी असतो तो या पंचांना आणि फिर्यादीला सूचना देतो. आता समजा 1,000 रुपयाची लाच मागितलेली आहे, तर तो जो फिर्यादी असतो त्याच्याकडून 1,000 रुपयाच्या करन्सी नोट या घेतल्या जातात. समजा 500च्या 2 नोटा त्यांनी दिल्या. आता या रेड हँडेड जो विषय आहे की नाही, ही थोडीशी आता ओल्ड कन्सेप्ट झाली. एक फिनॉल्फ्थेलिन पावडर आणि सोडियम कार्बोनेटचं सोल्युशन यांचं मिश्रण झालं की त्याचा रंग बदलतो, ही एक प्रोसिजर होती. आता याच्यामध्ये यांनी ही जुनी सिस्टीम बंद करून अँथ्रासिन पावडर, ही तशी डोळ्यांनी दिसत नाही पण ज्या वस्तूवरती ती लावली असेल किंवा हाताला जर ती लावली आणि त्याच्यावरती अल्ट्राव्हायलेट रेज जर टाकले तर ते ग्लो होते, चमकते. आता जुने जे आपल्याकडे पेंडिंग अँटी करप्शनचे गुन्हे आहेत ते सगळे फिनॉल्फ्थेलिन आणि सोडियम कार्बोनेट वाले आहेत, आणि आता ज्या नवीन कार्यवाह्या झाल्या आहेत ते अँथ्रासिन पावडर वाले आहेत. मग आता हे या पंचाला किंवा फिर्यादीला कसं कळेल की हे गोष्टी कशा करतात, तर याचं डेमॉन्स्ट्रेशन हा जो तपास अधिकारी आहे हा त्या फिर्यादी आणि पंचांना करून दाखवतो. आता ही सगळी फार टेक्निकल प्रोसिजर आहे. ती जी बाटली आहे फिनॉल्फ्थेलिन पावडरची ती सील केलेली असते, त्याचं सील पंचांसमोर उघडल्या जाते. तो जो अधिकारी आहे तो एका शिपायाला सांगतो, मग तिथे पेपर अंथरतात, त्याच्यावरती ते सील ओपन केलेली पावडर तो हाताला लावतो, त्याच्यावरती सोडियम कार्बोनेटचं द्रावण बनवलेलं असते ते टाकून दाखवतो आणि त्याच्यामुळे कसा रंग बदलतो याचं प्रात्यक्षिक करून दाखवतो. मग त्या ज्या नोटा असतात त्याला कापसाच्या बोळ्यांनी ती फिनॉल्फ्थेलिन पावडर लावल्या जाते आणि तो जो फिर्यादी आहे त्याच्या विशिष्ट खिच्यामध्ये तो जो कर्मचारी हे सगळं करून दाखवतो तो त्याच्या हाताने ठेवतो. म्हणजे तो जो फिर्यादी आहे त्याच्या हाताला पावडर लागलेली नसते, पण तो ज्या खिच्यात ठेवतो त्या खिच्याला आतून तो रंग लागलेला असण्याची शक्यता असते. मग हे डेमॉन्स्ट्रेशन जे असते त्या डेमॉन्स्ट्रेशनचा एक पंचनामा केला जातो आणि नंतर मग तपास अधिकारी हा सापळा कसा रचायचा आहे याची माहिती त्या पंचांना आणि फिर्यादीला देतो. तर ह्या फिर्यादी सोबत पंच क्रमांक 1 नी सतत हजर राहणे हे त्या प्रोसिजरचा भाग आहे आणि जो पंच क्रमांक 2 असतो तो या रेडिंग पार्टी सोबत मागे थांबलेला असतो. तर त्यांनी काय कामं करायचे, कसे करायचे, कसं वागायचं याच्या सगळ्या सूचना दिल्या जातात आणि आधीच एक इशारा ठरतो की बाबा तुम्ही लाच घेऊन गेले तर समोरचा अधिकारी तुम्हाला लाच मागेल, तर यांनी ती समजा आपल्या उजव्या पॅन्टच्या खिशात ठेवली असेल तर ती उजव्या हाताने काढून द्यायची आणि काढून दिल्यानंतर तो जो पंच क्रमांक 1 आहे त्यांनी बाहेर थांबलेल्या रेडिंग पार्टीला काहीतरी इशारा करायचा. मग डोकं खाजवायचं, कुठे हाताची बाही फोल्ड करून दाखवायची, असा ठरल्याप्रमाणे इशारा करायचा हे त्यांना आधीच सांगितलं जाते. त्याच्याप्रमाणे मग ही जी रेडिंग पार्टी आहे ती ज्या ठिकाणी ते कार्यालय आहे शासनाचं त्याच्या पुरेस आधी थांबतात. तिथे पुन्हा हा तपास अधिकारी जो आहे ECBचा तो या सगळ्या कार्यवाहीची त्यांना उजळणी करून देतो आणि मग हा फिर्यादी आणि पंच क्रमांक 1 याला सांगतो की तू त्याच्याकडे जा. आणि हे लोक अशा ठिकाणी उभे राहतात की यांना तो इशारा दिसू शकला पाहिजे. त्याच्याप्रमाणे मग तो फिर्यादी जातो, त्यांचं पुन्हा काही संभाषण होते. हा म्हणतो साहेब मी पैसे घेऊन आलो आहे. मग हा त्याला पैसे देतो, तो ऍक्सेप्ट करतो. त्याने ऍक्सेप्ट केल्याबरोबर बाहेर इशारा दिला जातो. बाहेर इशारा दिल्याबरोबर रेडिंग पार्टी येते. त्यांनी ज्या हाताने ते पैसे घेतले असतील तो हात पकडते, त्यांनी पुसून टाकू नये वगैरे म्हणून. त्यांनी त्यांच्यासोबत त्या सोडियम कार्बोनेटच्या सोल्युशनच्या बाटल्या बनवून आणलेल्या असतात. त्या सोल्युशन त्याच्यावरती टाकून तो रंग बदलला याची खात्री केल्या जाते आणि अशा पद्धतीने तो ट्रॅक पूर्ण होतो. आता ही याच्यामध्ये अजून खूप बारकावे आहे, पण साधारणपणे अशा पद्धतीने अँटी करप्शनचा ट्रॅक हा होत असतो. या दुसऱ्या प्रकरणामध्ये ते अँथ्रासिन पावडर लावलेली असते. हे लोक रेडला जाताना तो अल्ट्राव्हायलेट टॉर्च सोबत नेतात आणि तिथे जिथे आरोपीच्या हाताला कपड्याला अँथ्रासिन पावडर लागलेली असेल तिथे त्याचा उजेड पाडून हे कन्फर्म केल्या जाते की त्यांनी ती प्राईब ऍक्सेप्ट केलेली आहे. आता ह्या ज्या नोटा असतात या आधीच ACB कार्यालयामध्ये त्याचा तपशील हा पंचनाम्यामध्ये लिहिला जातो. त्याचं वर्णन, त्याचे नंबर
आणि त्याच नोटा मग तिथे त्या आरोपीकडून मिळतात. म्हणजे हे कन्फर्म होते की या प्रोसेस मधल्याच त्या नोटा त्यांनी ब्राईब म्हणून ऍक्सेप्ट केलेल्या आहे. आता याच्यामध्ये ही कार्यवाही करत असताना या तपास अधिकाऱ्याला हे अधिकार असतात की या अनुषंगाने तो त्या आरोपीची झडती घेईल, त्याच्या कार्यालयाची झडती घेईल, गरज पडली तर त्याच्या घरी या गुन्ह्याच्या संबंधी काही साहित्य मिळते का याची झडती घेईल. बरेचदा या गुन्ह्यांच्या सोबतच एखादा जर करप्ट अधिकारी असेल तर त्याच्या ज्ञात असलेल्या इन्कम पेक्षा त्याच्याजवळ असलेलं जे वैभव आहे ते जर जास्त असेल तर त्या अनुषंगाने सुद्धा या प्रकरणामध्ये काही सीझर केल्या जाऊ शकते. आणि त्याच्यासाठी वेगळं प्रावधान आहे. जसं तुम्ही लाच घेतली म्हणून शिक्षा आहे, तसे एखाद्याने लाच घेतल्याचं जरी प्रत्यक्ष दिसलं नाही तरी पण त्याच्या ज्ञात असलेल्या उत्पन्न स्त्रोतापेक्षा त्याच्याजवळ असलेली संपत्ती ही जर जास्त असेल आणि त्याचं स्पष्टीकरण तो देऊ शकत नसेल तर सेक्शन 13E म्हणजे जुन्या कायद्याचा, तर याच्यामध्ये काही सेक्शन वर खाली झालेले आहे प्रमाणे डिस्प्रपोर्शनेट प्रॉपर्टी त्यांनी होल्ड केलेली आहे म्हणून त्याच्यावरती कार्यवाही होऊ शकते. आता जुना जो कायदा होता ज्याच्यामध्ये नंतर अमेंडमेंट झाल्या त्याच्यामध्ये सेक्शन 7 मध्ये डिमांड होती. मग ह्या डिमांडच्या ज्या प्रोसेस आहे त्या सगळ्या त्याच्यात कव्हर होत आहे. आता डिमांड बाय ए पब्लिक सर्वंट, परंतु काही वेळा असं होतं की तो पब्लिक सर्वंट तुम्हाला मागतच नाही, बाहेर त्याचा पेलांडू बसलेला असतो, तो म्हणते साहेबाला इतके पैसे दे मी तुझं काम करून देतो. तर असा अदर दॅन गव्हर्नमेंट सर्वंटचा असेल तर त्याच्यासाठी सेक्शन 8 होता. सेक्शन 13 जुन्या कायद्याचा याच्यामध्ये ऍक्सेप्टन्स. आता नवीन कायद्यामध्ये याला 7 सेक्शनचा सबसेक्शन 5 केलेला आहे. बरेचदा असं असते की हे बाहेर जे लोक असतात ते तुम्हाला एखाद्या अधिकाऱ्याला लाच द्या म्हणून एनकरेज करतात, देऊन टाका होईल तुमचं काम. असे जे कोणी या गुन्ह्याला प्रवृत्त करणारे लोक असतात यांच्या विरुद्ध अबेटमेंटचा गुन्हा नोंद होतो, तो सेक्शन 12 प्रमाणे. आता ही जी विंग आहे अँटी करप्शनची, इथले सगळे अधिकारी या नॉर्मल पोलीसच्या सिस्टीम पेक्षा 1 ग्रेड वर असतात. म्हणजे इकडे जर तो PSI असेल तर तिकडे जेव्हा जातो तेव्हा त्याला PI दर्जाचं 1 ग्रेड वर संबोधल्या जाते. आता ही जी लाच आहे ती काही फक्त कॅश मध्येच असेल असं नाही, कुठल्याही प्रकारचं प्रलोभन हे या प्रकारामध्ये येऊ शकते. त्याच्यामुळे जसं कॅश आहे तसं कॅशच्या ऐवजी अन्य प्रकारचे फेवर त्याला मिळवून देणे किंवा त्याने डिमांड करणे हे सगळे या ग्रॅटिफिकेशन मध्ये येतात. या प्रकरणामध्ये अतिशय क्लिष्ट प्रक्रिया असल्यामुळे आमचा अनुभव असा आहे की हे साक्षीदार त्यांच्या आधीच्या स्टेटमेंट प्रमाणे क्वचितच बोलू शकतात आणि याचा बेनिफिट मग हा आरोपीला मिळतो. हा मी माझा पॉइंट ऑफ व्ह्यू सांगितला प्रॉसिक्युटर म्हणून. हे आरोपींच्या वकिलांचं स्किल आहे की त्या चार्जशीट मधले लॅकुना शोधून त्या अनुषंगाने ते क्रॉसमध्ये तसं मटेरियल आणू शकतात, कारण ती प्रोसिजरच खूप किचकट आहे. त्याच्यामध्ये सुद्धा सँक्शन हे आवश्यक असते. तो जो पब्लिक सर्वंट आहे तो त्या ज्या डिपार्टमेंटमध्ये सर्व्हिस करतो त्याची जी रिमूव्हिंग अथॉरिटी असेल त्याला नोकरीवरून काढून टाकायला सक्षम अथॉरिटी किंवा डिस्बर्समेंट अथॉरिटी त्यांच्याकडे हा प्रस्ताव अँटी करप्शन वाल्यांना पाठवावा लागतो आणि ते त्या प्रस्तावाचा अभ्यास करून त्याच्यामध्ये अप्लिकेशन ऑफ माइंड हा शब्द आहे, त्याला एक अभिप्राय द्यायचा असतो की याच्या विरुद्ध तुम्ही केस करू शकता. त्याच्यामध्ये जनरल वर्डिंग असं असते की आय हॅव पेरूज द डॉक्युमेंट प्रोड्यूस बाय द इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, आय हॅव अप्लाइड माय माइंड and I come to the conclusion that this is a case to initiate action against the said accused. असं सँक्शन असल्याशिवाय ही अँटी करप्शनची केस ही कोर्टामध्ये चालू शकत नाही. त्याच्यामुळे बऱ्याचशा साहेब लोकांचा या केस सुरू करताना अप्रोच असा असतो, ते म्हणतात पहिला साक्षीदार तुम्ही सँक्शनिंग अथॉरिटी घ्या, जर सँक्शनच डिफेक्टिव्ह असेल तर पुढचं प्रोसिडिंग करून काही उपयोग नाही. सेक्शन 18 नुसार या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला सर्च सीझर करण्याच्या पॉवर्स आहेत. 19 मध्ये सँक्शन आहे. त्याच्यामध्ये 3 ते 7 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते, परंतु हा जो आरोपी आहे हा जर हॅबिच्युअल ऑफेंडर असेल तर
5 ते 10 वर्षापर्यंतची शिक्षा आणि दंड असं होऊ शकते. हा एक पूर्ण विषय असा आहे की ज्याच्यासाठी त्यातले तज्ज्ञ सिनियर वकील आपल्याला पूर्ण कायदा समजून सांगायला 1 सत्रापेक्षा जास्त वेळ घेऊ शकतात. पण आपण थोडक्यामध्ये याची प्रोसिजर आणि त्यातल्या रिलेव्हंट प्रोव्हिजनची चर्चा केली. तर दुसरा एक महत्वाचा कायदा आहे NDPS, नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऍक्ट 1985. याच्यामध्ये पण कालानुरूप काही अमेंडमेंट येत गेल्या. आता याच्यामध्ये हा किती समाजाच्या साठी घातक विषय आहे या अनुषंगाने एक सुप्रीम कोर्ट जजमेंट मध्ये असा उल्लेख आलेला आहे की एखाद्याने मर्डर केलं, एकच माणूस मरणार आहे, परंतु या नार्कोटिक ड्रग्स प्रसार करणे, विक्री करणे यांनी लाखो लोकांचे आयुष्य हे बर्बाद होऊ शकतात. त्याच्यामुळे हा अतिशय गांभीर्याचा विषय आहे. आता याच्यामध्ये जनरली आपल्या इथे ज्या केसेस येतात या गांजाशी संबंधित असतात, ज्या सेक्शन 20 अंतर्गत कव्हर होतात. याच्यामध्ये 3 प्रकारच्या ग्रेडेशन म्हणून आपण केलेलं आहे. एखाद्या जो गांजा सापडला पण तो कमी क्वांटिटीत आहे, त्याचं प्रिझम्पशन असं आहे की त्यांनी पर्सनल कन्झम्पशन साठी तो आपल्याजवळ ठेवलेला आहे. तर अप टू 1 kg जर असेल तर तो पर्सनल कन्झम्पशन मध्ये येतो. अबाउट 20 kg असेल तर त्याला कमर्शियल क्वांटिटी म्हणतात. आणि 1 kg टू 20 kg ही इंटरमिडियंट क्वांटिटी आहे. या जेवढ्या क्वांटिटी संबंधी एखाद्याला गुन्हेगार म्हणजे आरोपी केलेला आहे त्या प्रपोर्शन मध्ये त्याची शिक्षा आहे. तर हे पर्सनल कन्झम्पशन साठी जर असेल त्याच्यामध्ये अप टू 1 year रिगरस इम्प्रिझनमेंट और फाईन अप टू 10,000. इंटरमिडिएट क्वांटिटी असेल तर याच्यामध्ये 10 वर्षापर्यंतची शिक्षा, 1 लाखापर्यंतचा दंड. आणि कमर्शियल क्वांटिटी असेल तर 10 ते 20 वर्षापर्यंतची शिक्षा, रिगरस इम्प्रिझनमेंट आणि 5 लाखापर्यंतचा दंड असं प्रावधान आहे. आता याच्यामध्ये जिथे 3 वर्षापेक्षा कमी शिक्षा होईल अशी वस्तुस्थिती आहे. तर हे मॅटर जरी हा स्पेशल ऍक्ट असला तर हे JMFC पुढे चालतात. आणि 3 वर्षाच्या वर शिक्षा होण्यासंबंधीचे जर सेक्शन त्याच्यामध्ये अप्लाय केलेले असतील तर ते सेशन कोर्टामध्ये चालतात. आता याच्यामध्ये नवीन दुरुस्ती अशी आलेली आहे की हा इतका समाज विघातक विषय आहे नार्कोटिक ड्रग्सचा की याच्यामध्ये आपली स्टेट अमेंडमेंट अशी आहे की मकोका सुद्धा परिस्थिती पाहून लावला जाऊ शकतो. याच्यामध्ये ऑर्गनाइज सिंडिकेट असू शकते किंवा काही लोक वारंवार याच प्रकारचे गुन्हे करतात आहे असं जर लक्षात आलं तर मकोका त्याच्यामध्ये लावला जाऊ शकतो. सेक्शन 22 मध्ये अफीम म्हणजे ओपियम जे म्हणतो आपण ते येतात. अशी यादी ही पुढे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नार्कोटिक सबस्टन्सेस आणि त्याची क्वांटिटी, त्याच्या पनिशमेंट या दिलेल्या आहेत. याच्यामध्ये सुद्धा तपास जो आहे हा PSI पेक्षा कमी श्रेणीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी करू नये असं बंधनकारक आहे. आता CRPC सेक्शन 100 नुसार जे पंचनामे केले जातात तसेच सगळे पंचनामे या प्रोसिडिंग मध्ये सुद्धा करणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये काही मॅन्डेटरी कंप्लायन्सेस आहेत की ही कार्यवाही करताना निघायच्या आधी तो जो ज्याला गुप्त बातमीदार बातमी देतो त्यांनी आपल्या वरिष्ठांना सूचित करणं आवश्यक आहे. आता हे जेव्हा एखाद्या आरोपीकडे संशयित म्हणून जातात तेव्हा यांनी आपलं इंट्रोडक्शन करून देणं अपेक्षित आहे. आणि या तपास पथकाला त्या आरोपीला हे सांगावं लागते की आम्ही हे लोक आहोत, आम्ही या कामासाठी तुझ्याकडे आलेलो आहोत, तुला आमची झडती घ्यायची असेल तर घे. कशासाठी? उद्या तो आरोपी हा आरोप करू शकतो की बा यांनी त्यांच्या घरून सोबत गांजा आणला आणि यांच्या खिशातल्या पुड्या काढून माझ्या घरात टाकल्या. म्हणून मग गॅझेटेड ऑफिसरला सोबत नेऊन त्यांना स्वतःचा सर्च त्याला ऑफर करावा लागतो. जनरली कोणी आरोपी हे करत नाही. मग त्याच्या घरी त्यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे घरी म्हणा किंवा कुठल्या पब्लिक प्लेसला तो जिथे कुठे गांजा असण्याची, गांजा किंवा कुठलाही नार्कोटिक सबस्टन्स असण्याची शक्यता आहे तिथे जाऊन हे लोक तपास करतात. आता जेव्हा हे रेडला जातात तेव्हा यांच्यासोबत कोण कोण असणं अपेक्षित आहे
तो जो कोणी तपास अधिकारी आहे तो गॅझेटेड ऑफिसर, 2 पंच, त्याच्याशिवाय 2 लोक यांना न्यावं लागतात. एक म्हणजे फोटोग्राफर आणि दुसरा वजन काटावाला. कारण हे जेव्हा तिथे जातील यांना काही कॉन्ट्राबाउंड मिळेल तर ती सगळी जी प्रोसिजर आहे ती कुठेतरी पुरावा म्हणून त्याचे फोटो काढले गेले पाहिजे आणि ते किती त्यांनी प्राप्त केलं हे माहिती करण्यासाठी वजन काटावाला असला पाहिजे. आता यांनी त्या आरोपीला पकडलं, तिथे गांजा सापडला, नंतर यांनी काय करणं अपेक्षित आहे? हे एक स्पेशल युनिट आहे ही कार्यवाही करणारं. तर ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा गुन्हा घडला असेल त्या पोलीस स्टेशनला हा जो अधिकारी रेडला गेलेला आहे याला फिर्यादी बनून फिर्याद द्यावी लागते. त्याच्यानंतर हा जो जप्त केलेला मुद्देमाल आहे हा सगळ्याच्या सगळा त्या तपास अधिकाऱ्याला मॅजिस्ट्रेट समोर न्यावा लागतो आणि मॅजिस्ट्रेट समोर याची इन्व्हेंटरी करावी लागते. मग तिथे ते मॅजिस्ट्रेट साहेब ते जे काही साहित्य आणलेलं आहे ते काय असू शकते रामाफिसी ते पाहून ते किती वजनाचं आहे त्याच्या सगळ्या नोंदी घेतात. ते जे काही तिथे माल आणलेला असेल त्याच्यातून मॅजिस्ट्रेट साहेबांच्या समोर त्यातले काही सॅम्पल्स वेगळे काढता येतात, काढावं लागतात, त्याला तिथे सील करावं लागते आणि हे सॅम्पल मग फोरेन्सिक लॅबला पाठवावं लागतात. बरेचदा टाल्कम पावडर असं आपल्या वाचण्यात आलं असेल की काहीतरी हिरोईन म्हणून झाड टाकली आणि सीएचा रिपोर्ट असा आला की ही टाल्कम पावडर आहे. तर जोपर्यंत त्या सीएच्या रिपोर्टने हे कन्फर्म होत नाही की जो काही सीज केलेला सबस्टन्स आहे तो खरंच नार्कोटिक ड्रग आहे की नाही, तोपर्यंत त्या सीएच्या रिपोर्ट शिवाय ही ट्रायल काही कम्प्लीट होऊ शकत नाही. सेक्शन 52 मध्ये ही इन्व्हेंटरीची प्रोसिजर दिलेली आहे, मॅजिस्ट्रेट समोर होते. आता समजा एक 20 किलो गांजा सापडला, या ट्रायल खूप लांबतात कारण सीएचे रिपोर्ट यायला वेळ लागतात अन्य कारणांनी. आता इतका सगळा माल हा पोलीस स्टेशनला डंप करून ठेवायचा का? तर हे सॅम्पल काढलेलं असते, मॅजिस्ट्रेट समोर इन्व्हेंटरी झालेली असते, त्यामुळे तो तपास अधिकारी न्यायालयाला परवानगी मागू शकतो किंवा हे डिस्ट्रॉय करायची परवानगी द्या आणि त्याची काही एसओपी आहे कसं डिस्ट्रॉय करायचं, त्या प्रोसिजर प्रमाणे ते डिस्ट्रॉय केल्या जाऊ शकतं. आता जसं आपल्या इथे आपण म्हणतो 164 बयान न्यायालयासमोर घेतल्या जाते तर त्या न्यायाधीशाला काही आपण साक्षीदार म्हणून बोलवत नाही, प्रिझम्पशन आहे. तसं याच्यामध्ये सुद्धा इन्व्हेंटरी करणारे जे मॅजिस्ट्रेट साहेब आहेत त्यांनी केलेला तो जो इन्व्हेंटरी रिपोर्ट आहे तो काही त्या मॅजिस्ट्रेटला बोलवून प्रूव्ह करण्याची गरज नाही, त्याला सुद्धा सेम प्रिझम्पशन आहे. आता याच्यामध्ये कॉन्शियस पजेशन हे जर प्रॉसिक्युशन प्रूव्ह करू शकलं तर ही बर्डन आरोपीवर जाते की तो कसा निर्दोष आहे सिद्ध करायचं. त्याच्या ताब्यामध्ये जर गांजा किंवा नार्कोटिक ड्रग सापडले तर हे प्रिझम्पशन आहे की हे याचा उपयोग व्यापार वाहन हा तो करत होता. त्याच्यामुळे हे कॉन्शियस पजेशन एस्टॅब्लिश करणं ही प्रॉसिक्युशनची जबाबदारी आहे आणि याचं बर्डन हे आरोपीवर आहे, तो जर इनोसंट असेल तर हे प्रूव्ह करायचं. एनडीपीएस संबंधी सुद्धा खूप किचकट प्रोसिजर आणि मोठा कायदा आहे, परंतु चर्चा करण्यापुरता मला वाटतं एवढा विषय पुरेसा आहे. त्याच्यामध्ये काही शेड्यूल ड्रग असतात की जे या ड्रगच्या डेफिनेशन मध्ये ड्रग म्हणून जरी आले, खोकल्याच्या औषधमध्ये कोडीन असते, हे कोडीन हे अदरवाईज त्या लिस्टमध्ये तुम्हाला दिसेल. हे काही सर्रास कोणी वापरू शकत नाही, परंतु औषधी बनवणाऱ्या कंपन्यांना तसे लायसन्स मिळतात आणि गव्हर्नमेंट कडून त्यांना तो सप्लाय केला जातो. एक केस तुम्ही ऐकली असेल, ऑलिम्पिकमध्ये आपली एक बॅडमिंटनपटू ही शरीरामध्ये ड्रग्ज आढळले म्हणून डिस्क्वालिफाय झाली होती. नाही, पोपट. मग तपासामध्ये लक्षात असं आलं की तिने सर्दीची गोळी घेतली होती. नाही,
आता त्याच्यामध्ये जे कंटेंट आहेत ते अदरवाईज औषध म्हणून डॉक्टरने प्रिस्क्राईब केल्यावर आपण घेतो, परंतु तिथे त्या लिस्टेड ड्रग्सच्या यादीत ते असल्यामुळे तिला डिस्क्वालिफाय करण्यात आलं. त्याच्यामध्ये काहीतरी इफिड्रिन सुडोइफिड्रिन असा काहीतरी ड्रग होता, जो अदरवाईज तिथे जे रिस्ट्रिक्टेड ड्रग्ज आहेत त्या लिस्टमध्ये असल्यामुळे तिला डिस्क्वालिफाय केलं होतं. तर असे काही जे औषध म्हणून आवश्यक असलेले नार्कोटिक ड्रग्ज आहेत त्या औषधी बनवणाऱ्या कंपन्यांना त्याचे लायसन्स दिल्या जातात, त्याचा हिशोब ठेवला जातो आणि औषधी म्हणून डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनने ते वापरल्या जाऊ शकतात. सेक्शन 25 मध्ये हे जे शेड्यूल ड्रग आहेत हे नोटिफिकेशनद्वारे नोटिफाईड आहे, परंतु या शेड्यूल ड्रगचा कोणी नशेसाठी उपयोग करत असेल तर त्याला 10 वर्षाची शिक्षा होऊ शकते. दुसरा एक महत्वाचा विषय आहे, पण मला असं सांगण्यात आलं की हा विषय तपशीलवार आपल्या पुढे झालेला आहे. पोक्सो ऍक्ट आपल्या पुढे स्पेशल ऍक्ट मध्ये नंबर ऑफ केसेस या माझ्या मते पोक्सो ऍक्टच्याच सेशन कोर्टामध्ये जास्त आहे. तर याच्या आपण बाकी पिनल सेक्शन मध्ये न जाता, कारण त्याचा अभ्यास तुमचा त्याच्या आधी झालेला आहे, त्याच्या 2-3 फार चांगल्या प्रोव्हिजन आहेत. एखादी महिलाही पोक्सोची आरोपी होऊ शकते का? कुठल्या परिस्थितीमध्ये? चाइल्ड अठराच्या खाली असेल. बरोबर आहे, ते तर असणार आहे, तरच पॉक्सो लागणार आहे. समजा पडून जाण्यास मदत केली, अबेटमेंट, एखाद्याला पॉक्सोचा गुन्हा करायला मदत करणे, माणूसही करू शकतो, बाई करू शकतो. सेक्शन 16 प्रमाणे अबेटमेंटचा गुन्हा अशा व्यक्तीवरती होऊ शकतो आणि त्याची पनिशमेंट सेक्शन 17 मध्ये दिलेली आहे. आपल्याला असं लक्षात येते की सर्रास खोटे गुन्हे दाखल केले जातात, नंतर ते कॉम्प्रोमाइज होतात, परंतु एखादा खोटा गुन्हा दाखल केला हे जर न्यायालयात सिद्ध झालं तर अशी खोटी फिर्याद देणाऱ्या विरुद्ध सेक्शन 22 प्रमाणे ही कार्यवाही केल्या जाऊ शकते, ज्याच्यामध्ये 6 महिन्यापर्यंत शिक्षा आणि फाईन हा होऊ शकतो. याही कायद्यामध्ये प्रिझम्पशन असं आहे की जर तुम्ही पॉक्सोचे आरोपी आहात आणि प्रॉसिक्युशन ढोबळमानाने तुमचा असलेला सहभाग जर सिद्ध करत असेल तर तो आरोपी कसा इनोसंट आहे हे सिद्ध करायची जबाबदारी ही त्या आरोपीवर आहे. सेक्शन 29 त्याच्यामध्ये प्रिझम्पशन आहे की तू तो गुन्हा केलेला आहे, केला नाही असं तुझं म्हणणं आहे ना, तू सिद्ध करतो. पण याच्यासाठी सुद्धा फाउंडेशन जे आहे ते प्रायमा फेसी प्रॉसिक्युशनलाच एस्टॅब्लिश करणं आवश्यक आहे. दुसरा या कायद्यामध्ये अजून वैशिष्ट्य असं आहे की या कायद्यातले ज्या सेक्शन 3 पासून आपण पाहतो 12 पर्यंत जे गुन्हे आहेत, या सगळ्या पॅरलल प्रोव्हिजन आधीच्या आयपीसी मध्ये आणि आता बीएनएस मध्ये आहे. 2 कायद्यांची गरज काय होती? या कायद्याने असं म्हटलेलं आहे की त्याच्यामध्ये किंवा याच्यामध्ये ज्याच्यामध्ये जास्त शिक्षा असेल ती दिल्या गेली पाहिजे, ग्रेटर पनिशमेंट. जसा पॉक्सो ऍक्ट महत्वाचा आहे तसं पॉक्सो रूल मध्ये फार बारकाईने हे जे चाइल्ड विक्टिम असतात यांची फार व्यवस्थित काळजी घेतल्या गेलेली आहे, त्यांच्या मानसिक स्थितीची, त्यांच्यावरती आरोपीच्या प्रभावाची. त्याच्यामुळे मग रूल्स मध्ये चाइल्ड फ्रेंडली कोर्ट, एन्व्हायरमेंट या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याकडे आता जेव्हा पोक्सोचा साक्षीदार घेतला जातो तेव्हा आपण पाहतो इन कॅमेरा प्रोसिडिंग घेतल्या जाते. तिथे पहिले त्या विटनेसला आधी बोलावतात, तिथे एक पडदा असतो विटनेस बॉक्सला, तो ओढून घेतला जातो, मग आरोपीला बोलवतात, जेणेकरून शक्यतोवर आरोपी आणि विक्टीम त्यांचा आमनासामना होऊ नये आणि त्या आरोपीचा इन्फ्लुएन्स त्या विक्टीमवर होऊ नये. तसंच एखाद्या दुसऱ्या विटनेसला जर प्रॉसिक्युटरने आधी तुला हे बोलायचं आहे असं सांगितलं, इट अमाउंट्स टू ट्विटरिंग विच इज नॉट परमिसिबल. पण पॉक्सोचे जे विक्टीम आहेत त्यांना तुम्ही रिझनेबली टू रिफ्रेश दी मेमरी, अशी घटना घडली होती, तू पोलिसांना असं सांगितलं होतं, तुझं असं बयान घेतलेलं आहे, हे पॉक्सो रूल प्रमाणे परमिसिबल आहे. हाही पण मोठा कायदा आहे, ऑलरेडी आपलं एक सेशन याच्यावरती झालेलं आहे, त्याच्यामुळे आपण याच्या तपशिलात काही जाऊ नये. साधारणपणे अकोल्यासारख्या ठिकाणी
सेशन कोर्टामध्ये स्पेशल ऍक्ट म्हणून एवढे ऍक्ट हे, याच्याशिवाय काही छोटे मोठे ऍक्ट असू शकतात. सेशन कोर्टाच्या ज्युरिडिक्शन मध्ये एक MP MLA यांच्या केसेस या सगळ्या वर्ग करून त्या स्पीडी डिस्पोज व्हाव्या म्हणून एक कोर्ट डेसिग्नेट केलेलं असते. मला असं वाटतं की माझ्या दृष्टीने थोडक्यामध्ये माझं असं करून घेण्यासाठी एवढा विषय पुरेसा आहे. परंतु चर्चा करायला हरकत नाही. आपले काही विषय असतील, मला जरी नाही सांगता आलं तर आपल्यातलेच काही अभ्यासू लोक त्याबद्दल खुलासा करू शकतील.